नमस्कार. आज एका साध्या आणि सोप्या विषयावर लिहावेसे वाटले ते लिहिले आणि ते तुमच्यासमोर आता सादर करतोय. लेखाचे नाव आहे फोडणीची पोळी, फोडणीचा भात. फोडणीची पोळी आणि फोडणीचा भात हा आपल्या पिढीला किंवा आधीच्या पिढीला नक्कीच माहिती असेल, पण आपल्या पुढच्या पिढीला कल्पना असेल का याबाबतीत मी जरा साशंकच आहे. असेलही म्हणा, तरी पण हा लेख लिहून परत एकदा उजळणी. मुळात आपल्या किंवा आधीच्या पिढीत अन्न वाया जाऊ द्यायचे नाही यावर कटाक्ष असायचा. जेवढे हवे आहे तेवढेच पानात वाढून घेतले जायचे. ते संपल्यावरच हवे असेल तर अधिकचे मिळायचे. काही वेळा अधिकचे मिळणे म्हणजे घरी एखादा सण आहे की काय असे वाटण्याची परिस्थिती. त्यामुळे अन्न वाया गेले आहे असे व्हायचं नाही. पण कधी कधी पोळी, मुद्दाम इथे मी नमूद करतो, माझे वडील सांगायचे ज्या दिवशी घरात पोळी जेवताना असायची तो दिवस सोन्याचा, कारण पूर्वी कोकणात भातच असायचा किंवा भात उरायचा. मग आजी किंवा आई त्याचा दाणे कांदा घालून फोडणी देऊन चविष्ट असा फोडणीचा भात किंवा फोडणीची पोळी बनवायची. उरलेली वस्तू किंवा जिन्नस टाकून देणे हा विषयच नसायचा. अन्न हे पूर्ण ब्रह्म, ह्याचा वस्तुपाठ आम्हाला लहानपणीच मिळाला. कधीतरी अशी फोडणीचा भाताची किंवा फोडणीच्या पोळीची मेजवानी असायची. घरातील थोरा मोठ्यांपासून ते अगदी लहान मुलांपर्यंत सगळ्यांना त्याचा आस्वाद घ्यायला लागायचा. मला तर असे वाटते की अशा छोट्या गोष्टींमधून सुद्धा किती शिकता येते किंवा तसे आपल्याला आपल्या आईवडिलांनी शिकवले. एकतर कुठल्याही गोष्टीचा हव्यास करायचा नाही, मग ते अन्न का असेना. जेवढे आवश्यक आहे, गरज आहे तेवढेच घ्यावं. समाधानी राहणे शिकवले गेले ते अशा संस्कारातून. जेवताना पानात टाकणं हा अक्षम्य अपराध असायचा. जरी शिळे खायची वेळ आली तरी ते टाकून न देता तेच पदार्थ वेगळ्या पद्धतीने आम्हाला दिले जायचे. प्रत्येक वस्तूची किंमत घरातल्या सगळ्यांना ठाऊक होती, त्यामुळे कधी कोणी उतलं नाही आणि मातलं नाही. फोडणीची पोळी किंवा फोडणीचा भात हा विषय किती छोटा, पण त्याचा आशय किती मोठा आहे हे आता कळते. किती छोट्या छोट्या गोष्टींमधून सुख, समाधान, कौटुंबिक स्वास्थ्य जपलं जायचं. आपल्या मेहनतीने जे आपल्याला मिळालं आहे त्यात आनंद मानावा, तो आनंद सगळ्यांनी वाटून घ्यावा, त्यात मोठेपणाचा गर्व नसावा अशी शिकवण होती. त्यातच समाधान, शांती आणि स्थैर्य होतं. ह्याचाच वस्तुपाठ म्हणजे फोडणीची पोळी आणि फोडणीचा भात. धन्यवाद.